जय भीम नम बुद्धाय. या चैन चोरणारा चोट्याचा व्हिडिओ बघा. हा कसा बघितला ना हा चोट्टा म्हणून आला. आता माया खरा व्हिडिओ दाखवा. बघा कसा छाती काढून म्हणून आला, हिजडून राहिला कयक गांडीचा गुखाया. मोरे आणि अतुलजी खंडारे हे दोनच व्यक्ती समजदार होते आणि तेच माझ्या समोर आले आणि ते मला विचारलं. त्यांनी मला विचारलं की बाबा तू गावामध्ये अशी अफवा फैलवत आहे की याला मारलं त्याला मारलं. म्हटलं साहेब मी ज्याला बी असं बोललो असेल ना त्या हरामखोराला माझ्या समोर उभं करा. सुरेश मोरे हे माझे मोठे बाबा आहेत. लहानपणापासून ते मला पावरेल त्या गावात. त्याला माझ्या समोर उभं करा आणि मग जे काय असेल ते मला कबूल आहे. म्हटलं आधी का म्हटलं चौकात नेऊन मारा, चौकात मारा म्हटलं. हे मी त्यांना बोललो. बरोबर आहे. आणि कोणीतरी चोरून लपून व्हिडिओ काढला, अर्धा पुरा चोरून लपून व्हिडिओ काढला. आता तो भीमसैनिकच असेल ना, गर्दीमध्ये उभा होता तर भीमसैनिकच असेल तो. मग त्या भीमसैनिकाला मला एकच सांगायचं आहे, तुनं जो मला व्हिडिओ काढलाय की नाही, ती खरंच जर बाबासाहेबाची औलाद असेल, कट्टर महाराजची औलाद असेल, तू जर एक आंबेडकरवादी असेल ना तर तो व्हिडिओ पूर्ण टाक. कारण की त्याच्यानंतर मी बोललेला आहे. काय बोललेला मी त्याच्यानंतर की जो जो महापुरुषांचा विरोध करेल, जो जो महापुरुषांना शिवीगाळ करेल, जो जो खालच्या पातळीवर जाऊन समाजावर शिवीगाळ करेल त्याला आम्ही परत ठोकू. मग तो कुठला पण असो, कुठला भाई दादा कोणी पण असो, त्याला परत मारू. आणि त्याच्या नावाखाली जर आम्हाला फाशीची सजा जर होत असेल ना तर ते बाबासाहेबांच्या नावाने आणि अण्णा भाऊच्या नावाने आम्ही हसत करू. चैन चोऱ्या चोट्टा हा. आणि ज्याने चोरून व्हिडिओ काढला म्हणे, ज्याने चोरून व्हिडिओ काढला तो खरंच कट्टर महाराजची औलाद असन त्याने पूर्ण व्हिडिओ टाकावा. कट्टर आंबेडकरवादी असन, बाबासाहेबाचा असल तर त्याने व्हिडिओ टाकावा. त्या हरामखोराला एकच सांगायचं आहे माझं. तो सचिन साठेने एकच वक्तव्य केलं होतं. सचिन साठेने वक्तव्य केलं होतं, बाबासाहेब जिवंत राहिले तर साऱ्या हा हरामखोर महाराजच्या गांडीवर लाता मारल्या असत्या बाबासाहेबानं. तर मग आम्ही तिला झोडू का रे सचिन साठेले? आ अरे तू रील स्टार आहे, रील काढत असतं पोट भरतं. बाबासाहेबाच्या भरोशावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेत्यांच्या भरोशावर रील काढून आम्ही करू का रे असे मग धंदे? तुमच्या सचिन साठेनं काय म्हटलं होतं, बाबासाहेब आंबेडकर जिवंत राहिले असते तर सारे हा भडव्या महारांच्या ढुंगणावर मारल्या असत्या लाता. सचिन साठेले माराव काय आम्ही? तुमच्या नेत्यांनी चपला उचलल्या होत्या, अशा चपला उचलल्या होत्या आंदोलनाच्या वेळेस आरएसएसच्या, तेव्हा आम्ही माराठोकी करावं का मग? अरे गैबान्यांनो, मूत पेरणाऱ्यांनो, आरएसएसचे भडवे आहात तुम्ही, आरएसएसची गु खाणारे लोक आहात तुम्ही. माझ्या मातंग समाजाला तुम्ही काय करू राहिले? तिच्या झर घालण्याचं काम करू राहिले. अरे हे हरामखोर रील स्टार आहे ना, हे जातीवाद करून राहिले, दुसरं काहीच नाही. हे तुमचे नेते कांड करून राहिले. ते तुम्ही आवाज का उठवत नाही रे? जेव्हा सचिन साठेचं वक्तव्य केलं सचिन साठेनं, तेव्हा तू कुठे गेला होता रे? झोपला होता काय? जेव्हा चपला दाखवल्या होत्या तेव्हा कुठे गेला होता तू? जेव्हा हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र न्याय म्हणे तर बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र न्याय म्हणे, तेव्हा कुठे गेला होता तू? त्या घरचा तो हिच्या फिच्या म्हणत होता, कुठे गेलता तू? गोष्टी हे पण बंद मार. खालच्या पातळीवर तुमच्या समाजावर कोणी बोललं तर तुम्ही त्यांना मारणार चौकात. मग तुमच्या नेते खालच्या पातळीवर बोलून राहिले, त्याला मारण कोण चौकात ते सांगा मला. मग आम्ही अशी धंदे कराव काय? आम्ही माराडुकीच्या कराव? अरे एवढीच अवकात आहे ना तुमच्यापाशी, एवढी ताकद आहे ना, समाजाचं रक्षण करा ना. आई बहिणीवर अत्याचार होऊन राहिला ते तिथं जाऊन जो अत्याचार करू राहिला तिला सोडा ना. ते नाही होत. फक्त एकामेकाच्या झगडे लावणं होते आणि त्याच्यामध्ये आगीत तेल टाकणं होते. गवसाळ्यांनो, तुमच्या अंगात एवढी ताकद आहे ना सोडण्याची, चौकात तुम्ही मारू शकता ना, लवटोला देता ना. तुमच्या जातीवर समाजावर कोणी बोलते तर मलाही सांगा. त्या आपल्या महाराष्ट्रात घटना घडली, एका मनुवाद्यानं एका महिलेला गोळी मारली, तेव्हा कुठे गेले ते रे तुम्ही? झोपा गेलत्या काय? आमचा दीपक केदार तिथं गेला होता त्या महिलेच्या घरी त्यांना सहानुभूती देण्यासाठी. तुम्ही काय गेले रे?
ते तर जाऊ द्या, तुमच्या अंगात ताकद आहे ना, चौका चौकात मारता ना तुम्ही, मग तुमच्या महिलेचं रक्षण का करत नाही बे तुम्ही? तुमच्या महिलेचं रक्षण का करत नाही? जेव्हा तुमच्या महिलेवर, तुमच्या घरावर कोणी अत्याचार करतो, फक्त जैनवाले धावून येतात, मग तुम्ही कुठं जाता? मूत प्याले? हा, एवढीच ताकद आहे तुमच्या अंगात, एवढं बोलण्याचा हे आहे, तुमच्या पंच आहे तुमच्यापाशी, तुम्ही बोलू शकता. तुम्ही म्हणता ना का आमच्या जातीवर कोणी बोललं तर मग तुमच्या जातीवर तुमच्या महिलेवर अत्याचार करतात, तेव्हा कुठं जातात तुम्ही? अरे एवढी ताकद आहे ना तुमच्यापाशी, तर समाजाचं रक्षण करा ना, समाजाचं रक्षण करा, आई बहिणीचं रक्षण करा, भावांचं रक्षण करा. ते कुठं जाते? हा, लाय खाली जाते का? लाय चाटायला जाता तुम्ही आरक्षेची? अरे हे रंगबाजी आहे ना, हे तुम्ही करून राहिले, आम्ही करून चुकलो आहोत, लक्षात ठेवा. हे रंगबाजी आम्ही करून चुकलो आहोत. तुम्ही आता फुटाने फोडून राहिले, आम्ही करून चुकलो आहोत. हे रंगबाजी तुम्ही आता अंड्यातून निघाले आहेत, कळलं काय? ही रंगबाजी आम्ही करून चुकलो आहोत, कळलं? तुम्ही आता करून राहिले. एवढी अवकात आहे ना आपली, आपण एवढी ताकद आहे ना आपली, एवढं बोलतो ना आपण सोशल मीडियावर रील काढण्यासाठी, तर एवढं तू बोलून राहिला ना, समाजाला कोणी बोललं त्यांनी व्हिडिओ टाकाव, चोरू व्हिडिओ काढला जयभीमवाल्यांनी, हा, खरा आंबेडकरवादी असन, खरा कट्टर महाराची औलाद असन, तू डायरेक्ट महार म्हणून राहिला. मी तुला मांग म्हटलं तर त्या गांडीला मिरच्या झोमते, आणि तू डायरेक्ट महार म्हणून राहिला. हे बघ काय गांडीच्या, कधीही तोंडातून महार शब्द तुमच्या माता समाजातील कुठल्याही नेत्याच्या तोंडून महार शब्द आला पाहिजे नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आमच्या तोंडातून मांग शब्द आला तर आम्हाला बोला तुम्ही, कळलं काय? महार शब्द तोंडून बोलायचा नाही, कळलं काय? तुम्हीच लोक स्वतःला गाणे बनवून मांग टाकलाय, त्याच्यात तुम्ही गाण्यात मांग टाकले नाव, समजलं काय? आम्हाला महार बोलू नका, आम्ही बुद्ध आहोत. आम्हाला कोणी महार म्हणत असल तर आम्ही ऐकून घेणार नाही. त्या हे म्हटलं कट्टर बाबासाहेबांची औलाद असेल तर त्याने पूर्ण व्हिडिओ टाकाव. हा, मी हे म्हटलं त्या व्हिडिओमध्ये, ते म्हटलं त्या व्हिडिओमध्ये. अबे चोट्ट्या, त्या राजू थाटेची तुम्ही चेन चोरली, चोट्ट्या हो. हा, पैसे नव्हते तर ते चेन मोडली असन, ते पैसे नव्हते चेन मोडली असन, आणि मग सुटून आले असन. हा, पैसे नव्हते, काही नव्हते, मग काय करावं बा? कोण घेणार आपली जमानत? मग राजू थाटेची चेन मोडली असन सोनाराच्या ठिकाणी, मग काय त्या पैशाच्या भरोश्यावर तुम्ही निघून बाहेर आले. नाही तर काय आहे बे तुमच्या गांडीतली, तर चड्डी फाटली राहते तुमची. हा, माझ्या मातंग समाजाने, माझ्या मातंग भावांनी व्हिडिओ मनाला लावून घेऊ नका. तुमच्यासाठी नाही आहे, अशा भाडखाऊंसाठी आहे की हे भाडखाऊ स्वतःला रंगराई करतात, समाजाचं रक्षण करत नाही, कळलं काय? समाजाचं रक्षण करत नाही हे भाडखाऊ, हे फक्त सोशल मीडिया रंगराई करतात. एवढा समाजामध्ये अत्याचार होऊन राहिला, एवढा महिलेवर अत्याचार होऊन राहिला, भावावर अत्याचार होऊन राहिला, छोट्या छोट्या लेकरावर अत्याचार होऊन राहिला माता समाजाच्या. एव्हा जाते कुठं रे हे? जाते कुठं? लातूर जिल्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला तेव्हा हे गेले कुठे होते? गैबाने, ते माता समाजाचीच मुलगी होती ना. अरे तुमच्या महिलेची, तुम्ही भाव बहिणीची तुम्ही ही इज्जतीची तुम्ही हे नाही करू शकत, कवच बनवू नाही शकत, त्यांची रक्षण करू नाही शकत. तुमचा पावर आणि तुमची दादागिरी काय कामाची बे? एवढी ताकद आहे ना तुमच्या याच्यात, एवढी पैलवानी आहे ना, तर समाजाचं रक्षण करायला शिका ना, आपल्या बहिणीचं रक्षण करायला शिका ना, भावांचं रक्षण करायला शिका ना. कायले हे दादागिरी करता? हा, राहिलं ते दादागिरीपणा. आणि राजू थाटेची चेन चोरली, कधी वापस देतात चोट्टे हो? कसा बेसला? लव टोला नाही, भीम टोला. हा भीम टोला चौकात बसते, आमने सामने बसते, असा नाही. आम्हाला दादागिरी करायची नाही, आमचा इतिहास वाचून दाख पाय, मग समजन तुले. 500 महाराणी 28,000 पेशवांना तुळू मारलं, जिथं पाणी नव्हतं तिथं मारलं. म्हणून मी सांगतो, आम्ही माराटोकीच्या गोष्टी करत नाही. तू रंगराई दाखवून राहिला ना, तू रंगराई दाखवून राहिला, त्या रंगराईसाठी म्हणून राहिलो. तुझ्या अंगात एवढी ताकद आहे तर समाजाचं रक्षण कर, अत्याचार होऊ देऊ नकोस. काय सांगू तुला अत्याचार माता समाजामध्ये किती झालेला आहे? त्या अत्याचाराला आवाज उठव. त्या कोणतं तरी गाव आहे, ते एका महिलेची डेथ झाली, त्या महिलेला सकाळी डेथ झाली तिची,
तर तिचं 3 ते 4 वाजेपर्यंत घरातच प्रेत पडलं होतं. म्हणजे तिला हिंदू मशालभूमीमध्ये जाळू देत नव्हतं, म्हणजे तिची अंत्यसंस्कार करू देत नव्हता. तेव्हा का कुठे गेला तर झोपला होता काय तू? तेव्हा का नाही बोलला? हा अरे गैबान्यांनो, व्ह्यू साठी, नासूकला लाईक साठी, फॉलो साठी, तुम्ही प्रसिद्धीसाठी तुम्ही व्हिडिओ बनवता. आपल्या समाजात काय चालू आहे त्याच्यावर आवाज उठवत ना तुम्ही. कळलं काय? समाजामध्ये काय चालू आहे त्यासाठी आवाज उठवा. इथं दादागिरी केल्यापेक्षा, हात तिथं असं केल्यापेक्षा, लोकांना शिवीगाळ केल्यापेक्षा आपल्या समाजात काय चालू आहे ते बघा. एवढा अन्याय होऊन राहिलेला आहे. तुमची स्वतःला तुम्ही सट्टर हिंदू म्हणताना, तर तुमच्या हिंदू मशालभूमीमध्ये तुमच्या जातीतील महिलाचा डेट होते, या पुरुष डेट होते, त्यांचं प्रेत जाळले जात नाही तिथं. आवाज उठव ना. का नाही आवाज उठवत तुम्ही? हा मान आणि मध्ये आवाज उठवता, झगडे लावता. हा अरे स्वतःला कट्टर मातंग हिंदू म्हणताना तुम्ही, तर मग माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही स्वतःला पैलवान समजताना, चौकात मारायची तुम्ही धमकी देता ना, हा तर हे ताकद तुम्ही समाजाच्या रक्षणासाठी ठेवा, आपल्या आई बहिणीचं रक्षण करण्यासाठी ठेवा. मग हा अत्याचार का होऊन राहिला? फक्त दुसऱ्याला दादागिरी चालतं, समाजामध्ये नाही. काहून गांडर मारते ना तिथले लोक. आमच्या समोर दादागिरी चालत नाही भावा, लक्षात ठेव. मुरला तर मुरून जाय. त्यासारखे आम्ही 56 पाहिले. गोष्ट काय आहे, आपल्यापाशी बोलण्याचा अधिकार आहे, आपल्यापाशी बोलू शकतो, सोशल मीडियाचा पॉवर आहे ना, तर आपल्या समाजाचं रक्षण करायला शिका. माझ्या माता भावांना माझं एकच म्हणणं आहे, याला त्याला ट्रोल करून काही कामाचं नाही. आपल्या समाजामध्ये काय चालू आहे हे बघा. आपला समाज हा कसा विकसित होईल, कसा प्रगतिशील होईल, याच्याकडे लक्ष द्या. आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपण फालतू गोष्टीकडे लक्ष देऊन राहिलेलो आहोत. अरे करून काही होत नाही. कळलं काय? तुमच्या अंगात ताकद आहे ना, तुम्हाला बोलता येतं ना, तर मग तुमच्या समाजामध्ये काय अन्याय होऊन राहिलेला आहे, तुमच्या महिलेवर कोणी अत्याचार करू राहिला, तुमच्या महिलेला कोणी गोळी मारू राहिला, कोणी तुमच्या महिलेला हिंदू मशालभूमीमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करू देत नाही, त्याच्यावर आवाज उठवा. आपल्या महिलेवर अत्याचार कोणी केला तिच्यावर आवाज उठवा. गरीबावर अत्याचार होऊन राहिला, कोणी सवर्ण अत्याचार करू राहिला, त्याच्यावर आवाज उठवा. त्याच्यावर आवाज नाही उठवत, कारण तुम्ही हिंदू आहात ना. एक हिंदू तुमच्यावर अत्याचार करते तर तुम्ही स्वतःला कट्टर हिंदू समजता ना. तुम्हाला असं वाटते नाही, चालू द्या, म्हणजे समाजात काही झालं तरी चालते, पण आवाज उठू नका. पण दुसऱ्याला लालबोट लावा. अबे दादागिरी दाखवायची आहे काय? ज्याला सळांना दादागिरी बंद मारा, काही कामाचं नाही. कळलं काय? लक्षात ठेव, माझं एकच म्हणणं आहे, तुझ्या अंगात ताकद आहे ना तर समाजाचं रक्षण कर. तुला बोलता येते ना तर समाजाचं रक्षण कर, समाजासाठी आवाज उठव, हे माझं मत आहे. इकडे तिकडे धौशीनं सांगू नको कोणाला, मी असा करन तसा करन, कोणी आमच्या जातीवर कोणी वाईट बोलन, समाजावर कोणी वाईट बोलन, त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुमचे नेते काही धुतले नाही आहे. त्यांनी बौद्धांचं एवढं धुवून टाकलं रिन साबणीनं, तरी आम्ही चूप आहोत. आम्हाला सचिन साठेबद्दल काही बोलता आलं असतं. सचिन साठेला आम्ही जसं तू केलं ना तसं आम्हाला करता आलं असतं. कळलं का? जसं राजू साठेला केलं तसं आम्हाला करता आलं असतं, पण आम्ही करत नाही. तुमच्या लोकांनी चपला दाखवल्या, तुमच्या लोकांनी म्हटलं महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच नाही आहे. तुम्ही आम्हाला काय काय बोलले? आम्ही काही बोललो तुम्हाला? काही बोललो काय? नाही. म्हणून सांगतो, समाजाकडे लक्ष दे. समाजात काय वातावरण निर्माण होऊन राहिलं आहे, समाजावर अत्याचार होऊन राहिला, त्यासाठी आवाज उठाव. कळलं काय? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.